माइक तो आपके हाथ में है. तो अभी आपसे सुनना है की तेव्हा ती बातमी जेव्हा ऐकली तेव्हा तुमचे काय एक्सप्रेशन्स होते आणि आता किती वर्ष झाली लग्नाला? 22 वर्ष. 22 वर्षानंतर काय एक्सप्रेशन्स आहेत? मुझे बहुत अच्छा लगता है अभी. हाँ. उसका स्वभाव भी अच्छा है, एकदम फैमिली अच्छे से देखते हैं, परिवार. और 22 साल पहले जब ये न्यूज़ आई थी तो मुझे मालूम ही नहीं पड़ा ना कुछ भी. होने के बाद ही पता चला. हाँ, होने के बाद ही पता चला. मैं बॉम्बे में ही रहता है लेकिन मुझे बोला नहीं है. अजून कोण बोलणार? बोला दोघांबद्दल. मी तिची बहीण आहे, मावस बहीण. तिला फार बोलायला फार आवडतं, पण आज तिने भरपूर टेन्शन घेतलं आणि त्यांची जी लव्ह स्टोरी आपण ऐकली ना ती आज आम्ही फर्स्ट टाइम ऐकली आहे एवढ्या वर्षात. आम्हाला अजिबात माहिती नव्हतं हे सगळं. अजून भाऊ आहे का? ते खूप चांगले आहेत. आमच्यात सगळ्या कुटुंबात चांगले मिसळून गेलेत आणि चांगले मराठी पण बोलतात आता ते. म्हणजे त्यांच्याशी बोलताना कोणाला टेन्शन वाटत नाही की आता ह्यांच्याशी हिंदी बोलावं लागेल वगैरे. आणि जेवण खूप सुंदर बनवतात. आम्हाला पोंगलला बोलवतात, ओणमला बोलवतात. कुठे ते जातात? मी त्यांना आवर्जून विचारतो ओणम कधी आहे, म्हणजे आम्हाला जेवायला यायचं आहे. अजून कोण? बोला घ्या माईक द्या. मी आता वहिनी आहे, पण आधी लहानपणापासून आम्ही मैत्रिणी आहे दोघी पण. जेव्हा ह्यांचं लग्न झालं हे समजलं होतं तेव्हा खूप राग आला होता. म्हणजे मैत्रीण असून तिने मला काय सांगितलं नाही, मला माहीत नाही. 1 वर्ष मी पण बोलले नव्हते, पण जेव्हा दिव्या झाली, पहिली मुलगी झाली, सगळा राग गेला, सगळं विसरून गेलं. हा, पण आता ह्या ऍक्टिंग करणार आहे ना आणि तुम्हाला ओळखायचं आहे, ओळखणार ना? बघूया पहिलं आव्हान घ्या. एक चिठ्ठी. चित्रपटाचं नाव, मराठी चित्रपटाचं नाव. बरं फास्ट केलं लग्न. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या. दुसरी चिठ्ठी. गाणं ओळखायचं, मराठी गाणं आहे. बोलायचं नाही. दादा बावली. वेडी. मन वेड्या मना. गाणं, मराठी गाणं. 10 9 8 मन भरले. 7 6 5 4 3 मला वेळ लागेल. वेळ संपली. गाणं कुठलं सांगा? मनाच्या धुंदीत. धुंदी मी करते, अशी धुंदी करते ना, धुंदी. मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे घ्या. म्हण ओळखा. म्हण मराठी म्हण आहे. हा ओळखा. पण तुम्हाला ही सवय मग गेली कधी सवय? मम्मीने खूप मारलं मला. म्हणजे कोणी असं कंप्लेंट घेऊन आलं की तुमचा मुलगा माझ्या मुलाला चावून गेला, मग मम्मीला माहीत होतं की कुठे बसला हा, व खाली उतरवायची आणि त्यांच्या समोरच मारायची. आणि मग हळूहळू सत्कार तुमचा. आता मम्मी पप्पा कुठे असतात? मम्मी पप्पा सध्या गावाला आहेत, असतात आमच्या बरोबर. तर सध्या काही काम आहे म्हणून गावाला गेले. कुठलं गाव तुमचं? मी उत्तर प्रदेशात जौनपूर. हो. अच्छा. आणि तुमचं गाव कुठलं? वैभववाडी, सिंधुदुर्ग. हो. पण वडिलांबरोबरचे अनेक किस्से असतील ना? हो. सांगा ना एखादा आठवण. एक हो, आठवण तर आहे. माझे डॅडी बेस्टमध्ये कामाला आहेत, तर ते नाईट शिफ्टवर जातात. तर ते चारकोपला आम्ही राहायचो. ते कधी सोफ्यावर किंवा बेडवर झोपत नाहीत, ते खाली जमिनीवर झोपतात. तर ते जसे झोपायचे तसे मी बेडवरती जाऊन त्यांच्या पोटावर उडी मारायची लहान असताना. मग ते असे चिडून जागे होणार, तर पण परत पळत दुसऱ्या रूममध्ये यायचं, परत झोपले का चेक करायचा, परत सोफ्यावरून परत उडी मारून. छळच होता ना, प्रेमाने केलेला छळच होता हा, हो की नाही? काय बाबा हीच सवय. किचनमध्ये जाऊन काहीतरी वस्तू मिळाली काय घेऊन डोक्यात मारायची असताना सुद्धा. तुम्ही बीएसटीत काय करायचं? मेकॅनिक आहे. मेकॅनिक होता. अच्छा. मालवणी डेपो. हा, मालवणी डेपो. ही सवय लहानपणापासून होती. पण
पण मला सांगा, हे फक्त यांच्याच बाबतीत डोक्यात मारणं मिरणं होतं की बाकी कोणाला? तुम्हाला. बाबा पण तुम्ही कधी मारलंय की नाही? नाही. एवढं करून कधी? आईचा मार खूप खाल्ला मी, पण बाबांचा नाही. आई अजून पण ओरडते, आई पण बाबा. काय प्रताप आहेत लेकीचे. तुमची अशी काही सवय नव्हती ना? नाही असं काय नव्हतं. नाही. मग कॉलेज कुठलं तुमचं? VJT आहे. बरोबर. मग तुम्ही तिकडनं यायचा कांदिवली? कांदिवलीवर. तुम्ही? मी अँटॉफिलवर. अँटॉफिल. मग पुढे काय झालं? कशी झाली ओळख, वाढली कशी? आम्ही ॲडमिशनच्या दिवशीच पहिल्या दिवशी बाबा आणि मी ॲडमिशनला गेलेलो आणि त्याच्या फ्रेंड बरोबर आला होता. त्या ऑडिटोरियमच्या दारातच आमची पहिली ओळख झाली. मी हे विचारलं बाबांनी त्याला की ॲडमिशन प्रोसिजर कुठे चालू आहे. बाबांनी त्यांना विचारलेलं. त्यांनी लगेच दुसरा ॲडमिशन फॉर्म दिला. तेव्हा म्हणजे पहिल्यांदा असं भेटलो आम्ही कॉलेजच्या पहिल्याच दिवशी. हा, मग काय झालं पुढे? मग काय नाही, मग अभ्यास चालूच होता. आणि मग थोडा असं गमत गेलो. म्हणजे आम्ही काय आवड लागली. म्हणजे अशी कसली आवड लागली तुम्हाला? म्हणजे बघायची आणि असं बरोबर राहायची. बघायची म्हणजे आम्ही दोघे असे बाजूबाजूच्या डेस्कवर बसायचो. माझ्या बाजूला एक मुलगी बसायची, माझी फ्रेंड, आणि हा त्या साईडला बसायचा. तो सारखा या साईडला बघायचा. मी जवळजवळ तिला 5-6 वर्ष चिडवलं की तो तुला बघतोय, तो तुला बघ. तुमचा नेम चुकला का? नाही, माझा नेम बरोबर होता. तुमचा नेम बरोबर होता. पण तुम्ही त्यांची मस्करी वगैरे कधी केली नसेल ना? नाही केली ना. ऍक्च्युली तो दिसतो ना थोडा साऊथ इंडियन दिसतो, त्यामुळे मग पहिले 2-3 वर्ष त्याला असं कुठून तरी कोपऱ्यातून कॉलेजच्या अरे अण्णा. बरं, मग त्यामुळे कॉलेजमध्ये असतानाच तुम्ही एकमेकांना बघितलं, एकमेकांच्या प्रेमात पडला. कधी कधी हो, नेमकं कधी? कॉलेज डिप्लोमाच्या 3rd इयरला त्याने मला प्रपोज केलं. 3rd इयरला. का प्रपोज का केलं यानं? खूप आवडायची मला आणि बोलायला आणि हसायला खूप छान होती. मग तुम्ही काय लगेच तुम्हाला टेन्शन नाही आलं याने प्रपोज केल्यावर? आलं होतं ना, म्हणून वर्षभराने हो म्हटलं. वर्षभर हो नाही म्हटलं मी त्याला. नाही, घरी सगळं सांगून मग हो म्हटलं. तुम्ही प्रपोज कसं केलं त्याला? मी डायरेक्टली तिला विचारलं की माझं असं प्रेम आहे, माझ्याशी लग्न करशील का, असं विचारलं. हो. पण हे कुठलं, मराठीत विचारलं की इंग्लिशमध्ये? इंग्लिशमध्ये विचारलं. कसं जरा परत एकदा. आय एम मॅडली इन लव्ह विथ यू अँड वुड यू लाईक टू बी माय वाईफ फॉर एव्हर. असं? हो. हेच मराठीत कसं विचारलं असतं? मला तुझ्यावर खूप प्रेम आहे, माझ्या बरोबर माझी बायको होशील का जिवंतभर, आयुष्यभर. जिवंतभर? आयुष्यभर. नाही, म्हणून म्हटलं कुठल्या आणि मूळ भाषा तुमची, त्याच्यात कसं प्रपोज केलं असतं? हेच वाक्य. कसं ना, मला जास्त येत नाही. आता बोलायला लागेल ना, टेबल उचली. हम तुमसे बहुत प्यार करत है और तुम हमारी पत्नी होगी क्या जिंदगी भर. मग काय तुम्ही होकार दिला 1 वर्षाने. या गप्पा अशा सुरू असताना आता पहिला खेळ आणि मग त्यानंतर सगळ्यांची गप्पा मारूया. हा पहिला खेळ आहे, घ्या उचला. काडेपेटीचा मनोरा. 4 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस, त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस. वेळ सुरू झाली. हा, दोघेही सिव्हिल इंजिनियर आहेत, त्याच्यामुळे आता बघूया किती उंच मनोरा रचणार. चला, 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. वा, छान. 1200 रुपयाचं बक्षीस. एक 1400. सिव्हिल इंजिनियर बाई. 1400 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. 1400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. एकदम मस्त गेलं. हो, मस्त. शांत ना तुम्ही? शांत. एकदम शांत होता? नाही, शांत कुठे होणार. ते आताही कळतंय शांत नाही म्हणून. तुम्हाला टेन्शन नाही आलं तेव्हा? काही टेन्शन नाही मला. तुम्हाला नाही, तुम्ही दुसऱ्यांना दिलं. मग तेव्हा तुम्ही नाला सोपारून वसईला जायचे? हो. पण भेटले आगरीपाड्यात? आगरीपाड्यात भेटलो. बरं झालं की नाही या आलेल्या आगरीपाड्यात. हो, स्वस्त आणि मस्त झालं.